नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव बागे आणि तुम्हा दर्शकांचे सगळ्यांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, बिग बॉस मराठी हा कार्यक्रम दिवसेंदिवस खूप फेमस बनत चाललेला आहे. कारण तो खूप चांगला शो आहे असे सगळ्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे. बिग बॉस मराठीच्या 23 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये सुरुवातीपासूनच अरबाज पटेलचं एलिमिनेशन ही चर्चा होती. निक्कीचे तर हाल बेहाल पाहायला मिळाले. त्यावेळी अभिजित तिची समजूत काढताना पाहायला मिळाले. अंकिता आणि पॅडी यांचा थोडासा सुरक्षित वाद झाला. त्यानंतर जान्हवी पॅडे अंकिताला विचारते की तुम्ही असं म्हटलेलं का? जान्हवीसोबत जो असतो तो घराबाहेर जातो. पॅडे तिला स्पष्टपणे सांगतात की हे त्यांच्या टीमने नाही म्हटलं तर अरबाज म्हणाला होता. अरबाज जाता जाता भांडण लावून गेला असं अंकिता म्हणते. त्यानंतर थोड्या वेळानंतर सूरज हा निक्कीला धीर देताना पाहायला मिळालं आणि ते तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. आणि दुसऱ्या दिवशी बिग बॉस सकाळचं अलार्म वाजवतात आणि अलार्मचं गाणं वाजल्यानंतर निक्की सोडून सर्व स्पर्धक डान्स करताना पाहायला मिळाले. पण निक्की अजूनही अरबाजच्या आठवणीत रडत असताना पाहायला मिळाली. अर्थात ते थोडंसं ती नाटकी करत असणार आहे, कारण ती काय कोणाची असं रिलेशन वगैरे काय करत नसते, कारण ती फक्त गेम खेळायला आलेली आहे. घरातील सर्व सदस्यांशी निक्कीची ड्युटी करण्यावरून वाद होतो, जे की नेहमीप्रमाणे ती वाद करत असते तशा प्रमाणेच होतं. आणि तिच्या मते भांडी घासणे आणि भांडी लावणे अशी ही दोन वेगवेगळी कामे असतात. आता हा जो कोण शो घरातील महिला मंडळी बघत असतील तर वांदे होण्याची शक्यता आहे, कारण जो कोण भांडी धुणार तो लावणार नाही म्हटलं तर अवघड होणार. घरातील मंडळींची असं म्हणणं असतं की आता घरातील सदस्य खूप कमी झालेले आहेत, त्यामुळे भांड्याची ड्युटी एकच ड्युटी आपण आता कन्सिडर करूया. या मुद्द्यावरून पॅडी आणि निक्कीच्या मध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. पण या वादाच्या दरम्यान ते तिला नॉनसेन्स म्हणतात. निक्की त्यांना सुनावते की असे शब्द तुम्ही तुमच्या घरी जाऊन म्हणायचे, मला असं काय बोलायचं नाही. पॅडी यांचं म्हणणं असतं की आता ती कुठलंच काम करणार नाही तर तिला जेवणसुद्धा देऊ नका, तिचं ती बनवेल. त्यावर घरचे सगळे म्हणतात की नको, ती असं काय करायला नको, तिला आपण आता जेवायला देऊया. त्यानंतर धनंजय पवार म्हणजे DP दादा म्हणतात की पोसूया आपण तिला आपल्या कोल्हापूरच्या स्टाईलमध्ये. त्यानंतर DP आणि निक्कीमध्ये पण थोडंसं भांडण होतं आणि त्या भांडणाच्या दरम्यान ते निक्कीला म्हणतात की हिला 100 ते 150 ग्रॅम अक्कल द्या. या मुद्द्यावरून DP आणि निक्कीचं परत एकदा भांडण होतं, जे काही ते नेहमीप्रमाणे ठरलेलं असतं. कारण बिग बॉस शो आता निक्कीच्या दररोज तुम्ही कुठला जरी कार्यक्रम ओपन केला बिग बॉस शोचा तर निक्की वाद घालताना आपल्याला नेहमीप्रमाणे पाहायला मिळते. म्हणजे मेन कार्यक्रम राहायला बाजूला ती नुसतं कुठल्याही ना कुठल्या मुद्द्यावरून भांडत असते तिच्या नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे. आणि शेवटी नेहमीप्रमाणेच असं पाहायला मिळालं की निक्की कोणतेही काम करणार नाही, या मुद्द्यावरती ठाम राहते. कारण तिची स्टाईलच आहे. काय उपयोग नाही असल्या स्पर्धकांना बिग बॉस का घेतात ते आपल्याला पण काय माहीत नाही. यानंतर अभिजित आणि निक्की यांच्यामध्ये कॉपीवरून थोडीशी नोकझोक पाहायला मिळाली. ती अभिजित म्हणतात की तू कॉपी लपवलेली आहेस ते आम्हाला दे, पण निक्की म्हणते मी काय लपवलं नाही. मग हे सगळं पाहून झाल्यानंतर बिग बॉसला जरासं त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि बिग बॉस त्या दोघांसाठी म्हणजे निक्कीसाठी आणि अभिजितसाठी कॉपी पाठवतात आणि एन्जॉय करायला सांगतात. त्यानंतर बिग बॉस जाहीर करतात की बिग बॉस मराठीच्या या पर्वाच्या ग्रँड प्रीमियरने TRPचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. शिवाय नॉन फिक्शन शोमध्ये हा शो TRP स्पर्धेत अग्रेसर ठरला आहे. हा सीझन खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर ठरल्याचे बिग बॉस असे सर्व स्पर्धकांना सांगतात. आणि ते असंही सांगतात की रोजच्या एपिसोडने 4 TRP आणि भाऊच्या धक्क्याने 4पेक्षा जास्त TRP नोंदवत सर्व रेकॉर्ड मोडलेले आहेत. आणि या सर्वाचे श्रेय जे जातं ते बिग बॉसच्या स्पर्धकांना असं ते म्हणतात. त्यानंतर बिग बॉसच्या इच्छेनुसार सर्व स्पर्धक भाऊचा धक्का या थीमवर म्हणजे त्यांच्या सॉन्गवर डान्स करायला सांगतात. मित्रांनो, तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा भेटू.